मी तुषार तुला दत्तकृपा कृषी केंद्र श्रीमंता. तर आज आपल्याकडं राहुल बोराडे हे देऊळगाव राजे इथून आलेले आहेत. त्यांनी याआधी आपल्याकडून मित्र आहे हे तांदूळाचं बियाणं मागच्या वर्षी त्यांनी केलं होतं. तर त्यांना कसे रिझल्ट आले तसेच त्यांनी आपल्याकडून सांगायला तणनाशक देखील नेलं होतं. तर ते आपण त्याच्याकडून थोडक्यात माहिती घेऊ. मी राहुल चंद्रकांत मुराडे देऊळगाव राजे तिथून आलेलो आहे. मला वडगाव दरिद्रमध्ये सुरुवाती होतं सांगितलं की त्या दत्तकृपा कृषी सेवा केंद्रामध्ये उत्कृष्ट प्रतीचं बियाणं भेटलं तांदळात. त्यानुसार मी टेबल बियाण करून गेल्या वर्षी 2 एकरासाठी नेलं होतं. तर दोन क्षमता हे व्यवस्थित सगळं झालं. नंतर तणनाशक नेलं. तणनाशकाचा व्यवस्थित रिझल्ट आला. पूर्णपणे तण जळलं. पूर्णपणे म्हणजे 95% तण जळला आणि थोडा लोणार राहिला आता. तो आपला काय 4-5 बायात झाला सगळा. म्हणजे याच्या आधी तुम्ही काय केलं होतं? भरपूरच गाडव होते. आधी जरी तर एवढं रिझल्ट नव्हते पण आपण मागून घेतोय. हो एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित. मग तुम्ही गरज पडली ना. गरज पडली नाही. तुम्हाला आज काय आलं म्हणजे खुराकनं बऱ्याच जणांनी कॅप्चर केला. पण आपण त्यासाठी उत्तम तणनाशक आणले की त्याने तुमचे 100% गवत जळतंय म्हणजे जळतंय. काहीच राहणार म्हणजे खुरापण्याचा तुमचा अजिबात खर्च रुपया होणार नाही. एवढी आपण त्याची गॅरंटी देत आहोत. तर तुम्हाला उत्पन्न किती झालं आणि कसं काय वाटते व्हरायटी खाण्यासाठी त्याची आणि एकदम जबरदस्त आहे घरगुती खाण्यासाठी. स्वाद चांगला आहे, वास येतो आणि 14 क्विंटल पर्यंत गेल्या वर्षी मी उशिरा तेल घेतल्यामुळं 14 क्विंटल पर्यंत उत्पन्न निघलेलं आयडिया. आणि काय रेटने विक्री केली? 60 रुपयाने 70 रुपये. म्हणजे आम्ही आता माझ्याकडे काय आणि विक्री काढली 70 रुपयापर्यंत त्याची विक्री किलो आहे. आमच्या वडगाव दरकर मध्ये ताराचंद बाराचे म्हणून आहे. ते 70-80 पर्यंत 70-80 पर्यंत विक्री होते. म्हणजे साधारण तुमचं 70-80 ते लाख रुपयापर्यंत उत्पन्न होतं. तुम्हाला तसं पण उकळ्याच्या रानामध्ये तिथं कोणतं फुली येतं ना. त्यामुळे हे उत्तम असं पर्याय आहे. सर्व शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगता काय केलं पाहिजे? तांदूळ केला पाहिजे. ज्याला शक्य होईल आपली जमिनीची पाणथळ जमिनीत केलं तर काही हरकत नाही. माझ्या पीक येत नाही. पीक तर येतच नाही सध्या. पर्यायामध्ये तांदूळ चांगला. तर अशा प्रकारे तुम्हाला तांदूळ घेण्यासाठी तर पुढे यायचे श्रीदत्त केंद्र बँक ऑफ इंडिया समोर यायचं आहे आणि आमचे संपर्क साधायचा. उत्तम तुम्हाला मार्गदर्शन भेटेल. याची सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला उत्तम रिझल्ट भेटतील. तर आवश्यक तुम्ही फुलाच्या जमिनीत किंवा तुमचा जिथं निचरा होत नाही किंवा निचरा होत आहे तरी त्या जमिनीत जरी तांदूळ केला तरी उत्तम असा तांदूळ त्यात येतोय. वडगाव दरेकर मध्ये माझ्या मते बऱ्यापैकी फुलाचे पण आहेत. विदाउट रुपयावर त्यांनी पण केले भरपूर. याचा फायदा असा तुम्हाला एक होतो की तुमचे ऊसाच्या जमिनी मला तर वैयक्तिक जमिनीसाठी एकदम जे माझ्या जमिनीत एका कोपऱ्यात असे मऊ माती एकदम तिथं काय पिकत होते. म्हणजे नापीक जमिनी नापीक जमीन एक कोपरा झाला होता. कमीत कमी 2 मुद्दा झाला. गहू केला तर गहू चांगल्या राहण्याच्या तुलनेत खूप चांगला गहू आला. त्यामुळं मी यावर्षी सुद्धा करण्याचा निर्णय घेतला. धन्यवाद.